Namaste students. Today we are going to learn the next new topic, area. What is mean by area? Area म्हणजेच क्षेत्रफळ. तर आपल्याला माहिती आहे, we know that if sides of a closed polygon are given in this units centimeter, meter, kilometer, then their areas are in the units square centimeter, square meter and square kilometer respectively, because the area is measured by the squares. Okay. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की एका बंदिस्त बहुभुजाकृतीच्या बाजू या सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर या एककात दिलेल्या असतील तर त्यांची क्षेत्रफळे ही अनुक्रमे चौमीटर, बरोबर आहे, चौमीटर, चौ सेंटीमीटर, चौ किलोमीटर या एकात दिली जातात. कारण क्षेत्रफळ चौरसांनी मोजले जाते, बरोबर आहे. जसे की मागील इयत्तेमध्ये आपण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूवर्ग आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची या प्रकारची चारही सूत्र आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेली आहेत, बरोबर. तर तुम्हाला इथे दिसत आहे पहा, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साईड मेकिंग राईट अँगल अँड एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. तर या पद्धतीने आपण मागील इयत्तेमध्ये आपण ही फॉर्म्युलेज आपण काय केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत, बरोबर. Today we are going to learn the area of parallelogram is equal to draw a big enough parallelogram ABCD on a paper as shown in this figure. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदावरती एका मोठा समांतरभुज चौकोन ABCD आपण काढलेला आहे, बरोबर आहे. त्यामध्ये ड्रॉ परपेंडिक्युलर AE ऑन ए साईड BC आणि कट द राईट अँगल ट्रायंगल AEB, जॉईन इट विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD ॲज शोन इन दिस फिगर. म्हणजेच इथे तुम्हाला असं करायचं आहे की त्रिकोण AEB आता AEB हा जो आहे हा त्रिकोण आपल्याला काय करायचं आहे, हा काटकोन त्रिकोण आपल्याला कापायचा आहे आणि तो सरकवत दुसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे चौकोन ABCDच्या उरलेल्या भागाला आपल्याला काय करायचं आहे, आकृती भागाला जोडून ठेवायचं आणि तयार झालेली आकृती पाहतो काय आहे, आयत आहे, बरोबर आहे. AEB ही आकृती कट करून तुम्हाला काय करायचं आहे, त्या तयार झालेल्या भागावरती चिकटवायची आहे. बघा, द रेक्टँगल इज फॉर्म फ्रॉम द पॅरलेलोग्राम सो एरियाज ऑफ बोथ ऑफ द फिगर्स आर इक्वल. समांतरभुज चौकोनापासूनच हा आयत तयार झालेला आहे, म्हणून दोन्हींचे क्षेत्रफळ कसं आहे, बोथ ऑफ द फिगर्स, एरिया ऑफ बोथ ऑफ द फिगर्स आर इक्वल, म्हणजेच दोन्ही क्षेत्रफळे कसे आहेत, समान आहेत. अँड देन बेस ऑफ पॅरलेलोग्राम is one side length of the rectangle and its height is the other side breadth of the rectangle. म्हणजेच काय, तर समांतरभुज चौकोनाचा पाया म्हणजे आयताची एक बाजू म्हणजेच लांबी व त्यांची उंची म्हणजे आयताची दुसरी बाजू आहे. इथे दाखवल्याप्रमाणे हा बेस आहे, बरोबर आहे, बेस इंटू हाईट. आता इथे तुम्हाला हाईट म्हणजे AE दिसते आणि बेस म्हणजे BC दिसते, बरोबर आहे. पाया काय आहे, BC आणि उंची काय आहे, AE, बरोबर आहे, इथे तुम्हाला दिसत आहे. तर म्हणजेच काय आहे, तर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, यावरून आपल्याला समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ तयार होईल पाया गुणिले उंची, बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. तर म्हणजेच काय होईल, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके. तर या पद्धतीने आपण एरिया ऑफ पॅरलेलोग्राम या सूत्रावरून बेस इंटू हाईट, पाया गुणिले उंची या सूत्रावरून समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची या सूत्रावरून काही आपण शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. तर ती शाब्दिक उदाहरणे कशी सॉल्व करायची ते आपण पाहूयात. ओके. लुक ॲट दिस स्टुडंट, सॉल्व एक्झाम्पल. येथे काही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवले आहेत. एक्झाम्पल फर्स्ट, इफ बेस ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 8 सेंटीमीटर अँड हाईट इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया. म्हणजेच काय, तर एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असेल तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढा, बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे.
तर उत्तर काय येईल? एका समांतरभुज चौकोनाचा पाया म्हणजे काय? बेस दिलेला आहे. बरोबर आहे. इथे पहा, एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. इथे तुम्हाला सूत्र दिलेलं आहे एरिया ऑफ पॅरालेलोग्राम. तुम्हाला फाइंड द इट्स एरिया. मग एरिया काढण्यासाठी तुम्हाला पॅरालेलोग्रामचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे, आपण पाहिलेला आहे, बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके, बेस इंटू हाईट. बेस इथे दिलेला आहे. बेस ऑफ ए पॅरालेलोग्राम इज 8 सेंटीमीटर. सो हिअर राईट डाऊन 8 इंटू 5 दॅट इज हाईट. 8 इंटू 5 दॅट इज 40. म्हणजेच एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू 40 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया हा ऑलवेज स्क्वेअर सेंटीमीटर मीटरमध्ये स्क्वेअरमध्ये लिहिला जातो. मीटर आणि सेंटीमीटर हे त्या एक्झाम्पलमध्ये जर लेंथ मीटरमध्ये दिली तर मीटर लिहू शकतो, सेंटीमीटरमध्ये दिली तर सेंटीमीटर लिहू शकतो. सो हिअर सेंटीमीटरमध्ये लेंथ आणि बेस आणि हाईट दिलेली आहे. सो एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू 40 स्क्वेअर सेंटीमीटर येईल. बरोबर. Then second example, if area of a parallelogram is 112 square centimeter and base of it is 10 centimeter, then find its height. म्हणजे एरिया ऑफ पॅरालेलोग्रामचा फॉर्म्युला माहिती आहे, बेस इंटू हाईट. एरिया दिलेला आहे तुमचा. एरिया किती दिला आहे? 112. 112 दिलेलं आहे. बरोबर 10 इंटू हाईट. बरोबर 10 दॅट इज काय दिलेलं आहे? 10 सेंटीमीटर तुमची काय दिलेली आहे? हाईट दिलेली आहे. नाही, तुमची हाईट काढायची आहे. तुमची लेंथ तुम्हाला दिलेली आहे. बेस दिलेला आहे 10 आणि एरिया दिलेला 112. म्हणून 112 हे गुणाकारामध्ये 10, इथे भागाकारामध्ये 112/10 बरोबर हाईट. म्हणजे हाईट ऑफ द पॅरालेलोग्राम इज 11.2. 112/10 म्हणजेच आपण डेसिमल पॉईंट रिप्रेझेंटेशन शिकलेलो आहोत, दशांश चिन्हांचं रूप शिकलेलो आहोत. ते काय येईल? 11.2 सेंटीमीटर. बरोबर, की इथे तुम्हाला उदाहरण सोडवून दिलेले आहेत. पहा, लुक ॲट धिस स्टुडंट. इथे तुम्हाला दिसत आहे एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेंटीमीटर, उंची 5 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची 8 गुणिले 5 बरोबर 40. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 40 सेंटीमीटर आलेले आहे, चौरस सेंटीमीटर. आणि इथेही सूत्र दिलेले, इथे दुसरं उदाहरण दिले, त्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ दिले आणि पाया दिले, तुम्हाला उंची काढायची आहे. सो समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची, हे तुम्हाला काय सूत्र लिहावं लागेल आणि त्याचं क्षेत्रफळाखाली क्षेत्रफळ लिहिलेलं आहे. बरोबर पायाच्या ठिकाणी पाया लिहिलं आहे, उंचीच्या ठिकाणी उंची. पाया 10 दिले म्हणून 10 लिहिले, क्षेत्रफळ 112 दिले म्हणून 112 लिहिले. बरोबर 112/10 बरोबर उंची. म्हणजे समांतरभुज चौकोनाची उंची काय येईल? 11.2 सेंटीमीटर. बरोबर. या पद्धतीने ही उदाहरणे तुम्हाला वहीमध्ये सोडवायची आहेत आणि त्यावरून आज आपण सराव संच 15.1 कसा सोडव. लुक ॲट दिस स्टुडंट. Today we are going to learn how to solve the practice set 15.1 based upon the area of parallelogram. Look at this, here write down the formula. इथे तुम्हाला सूत्र लिहिलेलं आहे. एरिया ऑफ पॅरालेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बेस इंटू हाईट. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. बरोबर पाया गुणिले उंची. बरोबर. तर तुम्हाला या सूत्रावरून आधारित सराव संच 15.1 मधील पहिलं उदाहरण पाहणार आहोत. इफ बेस ऑफ ए पॅरालेलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. म्हणजेच एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेंटीमीटर व उंची 11 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. तर त्याआधी तुम्हाला लिहून घ्यावं लागेल की काय दिलेलं आहे. बेस म्हणजेच पाया बरोबर 18 सेंटीमीटर, उंची हाईट उंची बरोबर 11 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे? समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. म्हणून एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके, बेस इंटू हाईट म्हणजेच पाया गुणिले उंची. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर
पाया गुणिले उंची. आता पाया दिलेला आहे, पाया इथे दिले 18 गुणिले 11. आपलं उत्तर काय येऊ शकतं पहा. 18 गुणिले 11 म्हणजेच काय येणार आहे, 198 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच काय येणार आहे, तुमचं क्षेत्रफळ हे एवढं येणार आहे. त्यालाच आपण 198 चौ सेमी. ओके, हेच आपण या पद्धतीने लिहू शकतो. बरोबर आहे. 198 चौरस सेंटीमीटर म्हणजेच 198 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. Look at this student. Here write down the second example. If area of a parallelogram is 29.6 square centimeter and its base is 8 centimeter, find its height. ओके, म्हणजेच एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौरस सेंटीमीटर व पाया 8 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा. त्यासाठी आधी दिलेला जो गिवन डाटा आहे तो लिहून घ्या. एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, म्हणजे एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ ए पॅरालेलोग्राम इज इक्वल टू 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच काय आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 29.6 चौ सेमी. बरोबर. त्यानंतर दिलेला आहे इट्स बेस इज 8 सेंटीमीटर. सो बेस म्हणजेच पाया बरोबर 8 सेंटीमीटर. त्यावरून आपल्याला हाईट काढायची. त्याची हाईट, उंची बरोबर प्रश्नचिन्ह. तर आपल्याला सूत्र लिहावं लागेल. एरिया ऑफ पॅरालेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. ओके, यामध्ये आपल्याला किमती घालाव्या लागतील. एरिया ऑफ पॅरालेलोग्राम दिलेले आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बेस इंटू हाईट. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे, 29.6 बरोबर बेस इंटू हाईट. बेस म्हणजे पाया किती दिलेला आहे, 8 गुणिले हाईट आपल्याला काढायची. ओके, मग आपण तिथे हाईट लिहू शकतो, HEIGHT, हाईट उंची. बरोबर, जी काय आहे उंची 29.6 ही गुणाकारामध्ये 8 आहे, भागाकारामध्ये बरोबर या ठिकाणी हाईट राहील. उंची आता इथे तुम्ही काढू शकता. 29.6ला 8ने भागा, 8 त्रिक 24, 5 उरले, 5वरती 6 7 56, 3.7 ही तुमची काय येईल, हाईट येईल, उंची येईल. ही सेंटीमीटरमध्ये येईल. बरोबर आहे. म्हणून हाईट इज इक्वल टू हाईट ऑफ ए पॅरालेलोग्राम इज इक्वल टू 3.7 सेंटीमीटर. म्हणजेच समांतरभुज चौकोनाची उंची बरोबर 3.7 सेंटीमीटर. बरोबर. यावरून आपल्याला उदाहरण कसं सोडवायचं ते कळालेलं असेल. बरोबर. टुडेज होमवर्क आहे आपला सराव संच 15.1 मधील 3rd एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके.